पुण्याच्या हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री झाल्याचा संशय. एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमधील पार्टीमध्ये काही तरुण बाथरूममध्ये ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ व्हायरल. पुण्यातील लिक्विड लाऊंज हॉटेलमध्ये मध्यरात्री 3 वाजता तरुणांकडून ड्रग्जचं सेवन. हॉटेलच्या मॅनेजरचा एक कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून लिक्विड लाऊंज हॉटेलमधील पार्टीचा तपास सुरू. पोलिसांकडून संपूर्ण हॉटेलची तपासणी. पुण्यात ज्या हॉटेलमध्ये पार्टी झाली त्यावर कारवाई होणार. तसंच पोलीस ठाण्यातील जे कर्मचारी रात्री या भागात गस्तीवर होते ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा आदेश. जिथे ड्रग्ज सापडेल तिथे कारवाई करणार. पेडलर्स नाही सोडणार नाही. ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र होईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पुण्यातील ड्रग्ज प्रकरणामध्ये मंत्री शंभूराज देसाईंचा हात. रवींद्र धंगेकरांचा आरोप. शंभूराज देसाई हे राज्य उत्पादन शुल्क सांभाळायला अत्यंत अकार्यक्षम ठरले. त्यांनी तात्काळ आपल्या खात्याचा पदाचा राजीनामा द्यावा. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची मागणी. पुण्यातील संबंधित व्हायरल व्हिडिओची चौकशी करून कारवाई करू. शंभूराज देसाईंचं आश्वासन. पुण्यातली घटना अत्यंत गंभीर. ज्या पबमध्ये हा प्रकार घडतोय त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल. अशा घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनानं काळजी घ्यावी. चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. एखाद्या खात्याचा मंत्री असला म्हणजे त्याचा प्रत्यक्ष सहभाग असतो असं नाही. आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावे. चंद्रकांत पाटलांचं सुषमा अंधारे आणि धंगेकरांना प्रत्युत्तर. पुणे ड्रग्ज प्रकरणात कठोर कारवाई करणार. तसंच अधिकाऱ्यांवरही कारवाई करणार. खासदार मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याकडून पुण्यात अपघात. नशेमध्ये कार चालकानं पुणे नाशिक महामार्गावर दोघांना चिरडलं. आरोपी मयूर मोहितेची न्यायालयीन कोठडीत रवानगी. पुण्याच्या हडपसरमध्ये 13 वर्षीय मुलीवर वडील, काका आणि चुलत भावाकडून बलात्कार. पीडित मुलीनं याबाबत आईला सगळा प्रकार सांगितल्यानंतर कारवाईला सुरुवात. पुणे सोलापूर रस्त्यावर यवतजवळ एसटीचा अपघात. 30 जण जखमी. ही बस पंढरपूरहून मुंबईकडे जात होती. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर जळगावात शिवसेनेकडून शिक्षकांना पैशांचं वाटप. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा आरोप. शिवसेनेने मात्र आरोप फेटाळले. आरोप करत नाहीत, पुरावे सादर केले आहेत. मुख्यमंत्री शिंदेंनी यावर स्पष्टीकरण द्यायला हवं. सुषमा अंधारे यांची मागणी. याबाबत निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार करणार असल्याची अंधारे यांची माहिती. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा सुषमा अंधारेंच्या आरोपाला दुजोरा. निवडणूक आयुक्त धृतराष्ट्राप्रमाणे वागते. लोकशाहीची हत्या होते. राऊतांची प्रतिक्रिया. सत्ताधाऱ्यांनी राजकारण गलिच्छ केलं. सुषमा अंधारेंच्या पैसे वाटपाच्या आरोपावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. पैसे वाटण्याची आम्हाला आवश्यकता नाही. आम्हाला जनतेचा पाठिंबा. सुषमा अंधारेंच्या आरोपांना मंत्री शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर. तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातही कर्जमाफी व्हावी. कर्जमाफी करताना सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक करू नये. किसान सभेचे नेते अजित नवले यांची मागणी. आणि यानंतर विदर्भातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. काँग्रेसनं ताब्यात घेतलेल्या अमरावतीतलं खासदार कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा सील. अनिल बोंडे आणि बळवंत वानखेडे दोघांनीही खासदार कार्यालयावर पुन्हा दावा केल्यानं कार्यालय सील. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कार्यालय कुलूप तोडल्याचं प्रकरण. आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडेंचं 15 जणांवर गुन्हा दाखल. कितीही गुन्हे दाखल झाले तरी घाबरणार नाही. आमदार यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. खासदार कार्यालय सील केलं असलं तरी बाहेर टेबल टाकून लोकांची कामं करू. ठाकूरांचा निर्धार. यापूर्वी नवनीत राणांच्या स्टाफसोबत ते कार्यालय वापरलं. आताही बळवंत वानखेडेंसोबत शेअर करू. मात्र यशोमती ठाकूरांना ते नकोय. माझ्यासोबत वानखेडे स्वाभिमानानं काम करतील अशी भीती त्यांना असावी. अनिल बोंडेंचा टोला. अकोल्यातील बोरोकार कुटुंबियांना केली विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन आणि तुरीची पेरणी. यासाठी GPS कनेक्ट या सॉफ्टवेअरचा वापर. अकोल्यातील पनोरी आणि जणोरी गावांचा संपर्क तुटला. अकोट तालुक्यातल्या पठार नदीच्या पाण्याला अचानक पूर आल्यानं गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास. अकोल्यात कूलरचा शॉक लागून 2 लहान मुलींचा मृत्यू. काळेगावातली घटना. मुख्यमंत्र्यांनी उद्या भंडाऱ्यात होणाऱ्या सभेतून जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा करावी. ओबीसी जनगणना परिषदेचं आवाहन.
मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाची 10 जुलैला महाएल्गार शांतता रॅली, लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावं, मराठा समाजानं ही अट ठेवली. धाराशिवच्या बैठकीत निर्णय. बीडच्या धारूरमध्ये पिकअप व्हॅनला बांधून चोरट्यांनी पळवलं एटीएम, पोलिसांकडून 21,13,700 रुपयांची रोकड जप्त. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, रविवारची सुट्टी असल्यानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक तुळजापुरात दाखल. संत गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यात दाखल, पुढील 3 दिवस हिंगोली जिल्ह्यात पालखीचा मुक्काम. धाराशिवच्या भूममध्ये स्त्री रुग्णालय परंडात नेण्यास हिरवा कंदील, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे आणि कृष्णा खोरे महामंडळाकडून जागा हस्तांतरित करायला परवानगी. आणि यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या घडामोडींचा वेगवान आढावा. अहमदनगर जवळच्या श्री क्षेत्र डोंगरगण हिरवाईनं नटला, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आणि गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी, बळीराजा सुखावला तर जिल्ह्यात आतापर्यंत 26% पेरण्या पूर्ण. जळगाव आणि परिसरात झालेल्या पावसामुळे कांताई बंधारा प्रवाहित, सुटी असल्यानं नागरिकांची बंधाऱ्यावर गर्दी. नाशिकच्या येवला तालुक्यात अंकाई किल्ला हिरवाईनं नटला, किल्ल्यावर मुंबई, पुणे आणि नाशिकमधील पर्यटकांची गर्दी. नाशिकमधील सप्तशृंगी गडासह 31 गावांना दरड कोसळण्याचा धोका, जिल्हा प्रशासनाकडून संभाव्य धोकादायक गावांची यादी तयार. धुळ्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांचं यंदा कापसाच्या पिकाकडे पाठ फिरवत मक्याच्या लागवडीला प्राधान्य, 3 वर्षांपासून पडत असलेल्या दुष्काळामुळे कपाशीला भाव मिळत नसल्याचा परिणाम. धुळ्याच्या मोगलाई भागात अल्पवयीन मुलावर वर्षभरापासून समलैंगिक संबंधातून अनैसर्गिक अत्याचार, शहर पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. आणि यानंतर कोकण परिसरातल्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. अलिबागच्या मुनवली तलावात 2 मुलं बुडाली, एकाचा मृतदेह शोधायला यश तर 1 जण बेपत्ता. सिंधुदुर्गातील सावडाव धबधबा प्रवाहित, मुंबई गोवा महामार्गावरून धबधबा जवळ असल्यानं पर्यटकांची गर्दी. रायगडमध्ये आतापर्यंत सरासरी 360 मिलीमीटर पावसाची नोंद, अलिबाग आणि म्हसळा तालुक्यात सर्वाधिक पाऊस. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात खोर्निन्को धरण ओव्हरफ्लो, पर्यटकांना जाण्यास मज्जाव, स्थानिकांना पावसाळ्यात मिळणारा रोजगार बंद झाल्यानं स्थानिक नाराज. चिपळूणमधील ओमेज हॉटेलमध्ये क्षुल्लक बाचाबाचीवरून कार चालकानं कार थेट हॉटेलमध्ये घुसवली, घटनेत ग्राहक थोडक्यात बचावले, उपस्थित ग्राहकांकडून कार चालकाला बेदम चोप. आणि नंतर मुंबई भागातल्या बातम्या सुपरफास्ट. मागासवर्गीय विभागातर्फे 150 विद्यार्थ्यांना स्टार्टअपसाठी 1 ते 5 लाखांपर्यंत निधी उपलब्ध करून दिला जाणार, मंत्री मंगलप्रभात तोडा यांची घोषणा. वर्सोवा खाडीजवळ कामात जेसीबीसह अडकलेल्या मजुराच्या कुटुंबाला 50 लाखांची मदत, मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते राकेश यादव यांच्या कुटुंबाला मदतीचा धनादेश सुपूर्द. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा आचारसंहितेतून मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वगळा, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी. मुंबईतील अनेक भागात सकाळपासून रिमझिम पावसाच्या सरी, तर उद्या आणि परवा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज. मुंबईकडे पावसाची बाढ, आतापर्यंत मुंबईत केवळ 9% पावसाची नोंद, समाधानकारक पाऊस न झाल्यानं मुंबईकरांची चिंता वाढली. पावसाळ्यात मुंबईतील भुयारी गटारांवर कॅमेऱ्याची नजर, रेल्वे कर्मचारी किंवा इतर यंत्रणा भुयारी गटारात जाऊ शकत नसल्यानं अद्ययावत कॅमेरे वापरण्याचा पालिकेचा निर्णय. कल्याण क्राईम ब्रांचकडून मोटरसायकल चोरणाऱ्याला अटक, चोरट्याकडून 3 मोटरसायकल जप्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.